हा भाग मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व भाग आपण सत्तामीमांसेचा पाहिला आणि सत्तामीमांसेच्या संदर्भात आपण ज्या ज्या काही गोष्टी पाहिल्या त्यातून भारतीय तत्वज्ञान, पाश्चात्य तत्वज्ञान, ज्ञान म्हणजे काय, वस्तू म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा विचार आपण सत्तामीमांसेच्या संदर्भात करणार आहोत. सत्तामीमांसेमध्ये प्रमुख भाग आपण जे पाहणार आहोत किंवा पाहिले त्यामध्ये जडवादी दृष्टिकोन, चिदवादी दृष्टिकोन, वास्तववादी दृष्टिकोन, भारतीय दृष्टिकोन, पाश्चात्य दृष्टिकोन, या सर्व गोष्टी आपल्याला सत्तामीमांसेच्या संदर्भात आपण पाहिलेल्या आहेत. मग भारतीय तत्वज्ञानातली सत्तामीमांसा ज्या वेळेला आपण पाहिली तर भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा पाहत असताना अनुभवाला येणाऱ्या आणि अनुभवापलीकडील सर्व गोष्टींची चर्चा भारतीय तत्वज्ञानामध्ये करण्यात आलेली आहे. अनुभवाला येणाऱ्या गोष्टीमधील सत्तत्व जाणणे आणि अनुभवापलीकडील गोष्टीमधील सत्तत्व शोधून काढण्याचं काम आपण भारतीय तत्वज्ञानामध्ये करीत असतो. आता काय आहे, भारतीय तत्वज्ञानामध्ये काही दर्शनं ईश्वरवादी आहेत, म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानणारी आहेत. काही दर्शनं ईश्वराचं अस्तित्व नाकारणारी आहे, म्हणजे त्याला आपण नास्तिक असं म्हणतो. ईश्वराचं अस्तित्व मानणारी दर्शनं म्हणजे आस्तिक आणि ईश्वराची दर्शनं नाकारणारी दर्शनं म्हणजे नास्तिक. काही दर्शनं जडवादी आहेत, त्यातलं प्रमुख दर्शन आहे चार्वाक. मग आस्तिक दर्शनं सत्तामीमांसा त्यांची कशा प्रकारे सांगतात, विश्वाचं सत्तत्व काय आहे, आस्तिक दर्शनं काय म्हणतील, नास्तिक दर्शनं काय म्हणतील, जडवादी दर्शनं काय म्हणतील, एकतत्ववादी दर्शनं काय म्हणतील, अनेक तत्ववादी दर्शनं काय म्हणतील, आत्मवादी दर्शनं काय म्हणतील, अनात्मवादी दर्शनं काय म्हणतील, अनेकांतवादी दर्शनं काय म्हणतील, या सर्वांचा आढावा आपल्याला भारतीय तत्वज्ञानाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. भारतीय तत्वज्ञान आणि सत्तामीमांसा याचा जर आपण विचार केला तर भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक दर्शनांची सत्तामीमांसा, नास्तिक दर्शनांची सत्तामीमांसा, जडवादी दर्शनांची सत्तामीमांसा त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रकारे सांगितलेली आहे. काही दर्शनं एकतत्ववादी आहेत, काही दर्शनं द्वैतवादी आहेत, काही दर्शनं अनेक तत्ववादी आहेत. आणि ह्या सर्वांनी त्यांची चिकित्सा ज्या पद्धतीने केलेली आहे त्याला आपण त्यांची सत्तामीमांसा असं म्हणतो. विश्वाचं सत्तत्व काय आहे, आपल्यावर ज्या ज्या गोष्टींचा पगडा असतो, ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव असतो, त्या माध्यमातून आपण त्याची चिकित्सा त्या त्या प्रकारे करीत असतो. ईश्वराला प्रमाण मानून जर आपण सत्तामीमांसेचा विचार केला तर ईश्वर हा महत्वाचा धागा आपल्याला मानावा लागतो. मग ईश्वरवादी दर्शनं ईश्वराला महत्वाचं मानून त्याप्रमाणे त्याचा विचार करतील आणि विश्वाचं सत्तत्व काय आहे,
तर ईश्वर हे विश्वाचं सत्तत्व आहे. सर्व गोष्टींचं प्रमुख कारण काय तर ईश्वर आहे, असं ईश्वरवादी दर्शनं म्हणते, आस्तिक दर्शनं म्हणते. नास्तिक दर्शनं ईश्वराचं अस्तित्व अमान्य करून त्यांची सत्तामीमांसा स्पष्ट करतील. विज्ञानाला महत्त्वाचं मानतील, भौतिक द्रव्यांना महत्त्वाचं मानतील, विश्वाच्या घडामोडींना महत्त्वाचं मानतील. आणि मग विश्वाची घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत असं नास्तिक दर्शनं मानतील. जडवादी दर्शनं त्यांच्या जडवादानुसार विश्वातल्या काही सत्तत्वांचा आधार घेतील आणि त्यांची सत्ता मीमांसा स्पष्ट करतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपल्याला असं दिसून येते की आस्तिक दर्शन म्हणजे काय तर ईश्वराला प्रमाण मानून जो विचार महत्त्वाचा मांडलेला आहे त्याला आपण आस्तिक असं म्हणू. नास्तिक म्हणजे काय, ईश्वराला नाकारून जो विचार सांगितलेला आहे त्याला आपण नास्तिक असं म्हणू. मग नास्तिक दर्शनाचा जर विचार केला तर त्याच्यात कोणकोणती दर्शनं येतात. नास्तिक दर्शनामध्ये प्रामुख्याने चार्वाक हे जडवादी दर्शन येते, जैन हे अनेक तत्ववादी दर्शन येते, बौद्ध दर्शन हे क्षणभंगवादी अनात्मवादी हे दर्शन सुद्धा नास्तिकच आहे. एकतत्ववादी दर्शन येते. एकतत्ववादी दर्शन कोणतं तर अद्वैत वेदांत दर्शन ईश्वरवादी दर्शन आहे, पण ते एकतत्ववादी दर्शन आहे. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे, सर्व गोष्टींचं मुख्य कारण ब्रह्म आहे, आत्मतत्व आहे, हे मानणारं जे दर्शन आहे त्याला आपण अद्वैत वेदांत दर्शन असं म्हणतो. विश्वाचं सत्तत्व फक्त ब्रह्मतत्व आहे हे मानून चालणारं जे दर्शन आहे त्याला एकतत्ववादी दर्शन असं आपण म्हणू. नंतर आपण असं म्हणू द्वैतवादी दर्शन कोणतं तर भारतीय तत्वज्ञानातलं द्वैतवादी दर्शन सांख्य दर्शन आहे. विश्वाच्या बुडाशी दोन तत्व असतात असं सांख्यांनी सांगितलं. सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्व महत्त्वाची मानलेली आहेत. मग पुरुष म्हणजे आत्मतत्व असं सांख्यांनी म्हटलं आणि प्रकृती म्हणजे जडतत्व असं सांख्यांनी म्हटलेलं आहे. मग या सर्व भागांची चिकित्सा आपण भारतीय तत्वज्ञानामध्ये केलेली आहे, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर आपण चार्वाक दर्शन बघितलं. भारतीय तत्वज्ञानातलं प्रमुख जडवादी दर्शन नास्तिक दर्शन म्हणजे चार्वाक दर्शन आहे. मग या चार्वाक दर्शनाने जडवाद स्वीकारला. चार्वाक दर्शनाचे मुख्य संस्थापक बृहस्पती आहेत. चार्वाकांनी सामान्य व्यक्तीला जे पटेल, रुचेल, आवडेल असं सामान्य तत्वज्ञान सांगितलं. विश्वाचं मूळ तत्व काय तर ज्या ज्या सर्व गोष्टी अनुभवाला येतात ते विश्वाचं मूळ तत्व चार्वाकांनी मानलं. प्रत्यक्ष प्रमाणाला महत्त्वाचं मानलं, आपल्याला येणाऱ्या अनुभवाला महत्त्वाचं मानलं, अनुभवाच्या पलीकडे काहीच नसतं हे त्यांनी महत्त्वाचं मानलं. आणि म्हणून चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे, नास्तिक दर्शन आहे. या जडवादी दर्शनाने सत्तामीमांसेचं स्वरूप स्पष्ट करताना काय म्हटलं, अनुभवाच्या पलीकडे काहीच नसते. पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही चारच तत्व विश्वामध्ये अस्तित्वात आहेत असं त्यांनी म्हटलं. मग विश्वाचा मूळ आधार काय तर चार्वाकांच्या मध्ये विश्वाचा मूळ आधार
पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4 तत्व आहेत असं त्यांनी म्हटलं. आपल्याला फक्त ज्या ज्या गोष्टींचा अनुभव येतो तेच फक्त विश्वामध्ये अस्तित्वात आहे असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. चार्वाक दर्शनाचा आणि इतर दर्शनांचा फरक असा आहे की सर्वांनी पृथ्वी, जल, तेज आणि वायू आणि आकाश ही 5 तत्व मानली. पण चार्वाकांनी फक्त पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4च तत्व मानली. आणि यांनी ह्या 4 तत्वांना भौतिक पदार्थ किंवा द्रव्य पदार्थ असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करताना चार्वाकांनी काय म्हटलं तर चैतन्ययुक्त देह म्हणजे आत्मा. आत्मा हा शरीरापेक्षा वेगळा नाही. शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला आत्मा असं त्यांनी म्हटलेलं आहे. चैतन्ययुक्त शरीर म्हणजे आत्मा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून चार्वाकांसारखं जडवादी दर्शनाचा किंवा चार्वाकांसारख्या जडवादी दर्शनाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ईश्वराचं अस्तित्व नाकारणे, अनुभवाच्या पलीकडील गोष्टींचं अस्तित्व नाकारणे, ज्या ज्या अनुभवाला गोष्टी येतात तेच विश्वाचं सत्तत्व आहे असं मानणे. आणि या माध्यमातून चार्वाकांनी त्यांची सत्ता मीमांसा स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. चार्वाक दर्शनावर मी वेगळं बोललेलो आहे. चार्वाक दर्शनाचा माझा जवळजवळ 23 मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे, तो पण तुम्ही बघा. त्यात आपण सर्व चार्वाक दर्शनाची चिकित्सा केलेली आहे. मी फक्त मला आस्तिक दर्शनांची सुरुवात करायची आहे. त्यापूर्वी तुम्हाला जडवादी दर्शन म्हणजे काय, नास्तिक दर्शन म्हणजे काय, अनेक तत्ववादी दर्शन म्हणजे काय, क्षणभंगवादी दर्शन म्हणजे काय, या सर्वांचा आढावा घेऊन आपल्याला पुढचं शिकवायला सुरुवात करायची आहे. मग अशा प्रकारे चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आपल्याला दिसून येतं. यातून विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न समोर येतात. चार्वाक दर्शनाला लोकायत दर्शन का म्हणायचं याचं उत्तर आहे लोकांना जे आवडेल, रुचेल, पटेल ते चार्वाक दर्शनाने सांगितलेलं आहे म्हणून याला लोकायत दर्शन म्हणायचं. दुसरा प्रश्न आला पा चार्वाकांनी पंचमहाभूतांना काय म्हटलं तर चार्वाकांनी पंचमहाभूतांना द्रव्य पदार्थ म्हटलं. कोणते 4 द्रव्य पदार्थ त्यांनी मानले? पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे 4 द्रव्य पदार्थ त्यांनी मानले. चार्वाकांच्या मध्ये आत्मा म्हणजे काय? सत्ता मीमांसेमध्ये या सर्व प्रश्नांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. मग चार्वाकांच्या मध्ये आत्मा म्हणजे काय? जे शरीर अनुभवायला येतं ते चैतन्ययुक्त शरीर, चैतन्य विशिष्ट देह, त्याला चार्वाकांनी आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि चार्वाकांच्या मते विश्वाचा मूळ आधार काय आहे तर पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 गोष्टी, हे 4 जड पदार्थ विश्वाचा मूळ आधार आहे. म्हणून जडातून चेतनाची निर्मिती होते असं चार्वाकांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण चार्वाकांचा जडवाद आणि त्यांची सत्ता मीमांसा पाहिली. त्यानंतर आपण जैन दर्शन पाहिलं. जैन दर्शनाची सत्ता मीमांसा पाहत असताना आपल्याला असं दिसलं की जैन दर्शनाने सुद्धा ईश्वराचं अस्तित्व नाकारलेलं आहे. श्रमण परंपरा स्वीकारलेली आहे. भगवान वृषभदेव ते भगवान महावीर
यांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानाला महत्त्वाचं मानलेलं आहे. श्रमण परंपरा मानणारं दर्शन आहे, ईश्वराचं अस्तित्व नाकारणारं दर्शन आहे. आपण बघितलं जैनांनी जीव आणि अजीव या दोन प्रकारामध्ये विश्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. जीव म्हणजे ज्याच्यामध्ये उपजत हालचाल असते तो, आणि अजीव म्हणजे ज्याला आपल्याला स्वतःला हलवावं लागतं, म्हणजे ज्याला आपण चेतन आणि जड. जीव म्हणजे जो चेतन आहे आणि अजीव म्हणजे जो जड आहे. त्यामध्ये आपण त्यानंतर हेही पाहिलं की विश्वाचा आधार परमाणू आहे असंही जैनांनी म्हटलं. प्रत्येक वस्तू ज्या अस्तित्वात येतात त्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ, अवकाश या सर्वांचा समावेश असतो. जैनांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये पुद्गलाला सुद्धा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि हे विश्व त्याचप्रमाणे शरीर, मन, वाचा हे सुद्धा पुद्गलांच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे असं आपण पाहिलं. भारतीय तत्वज्ञानातील जडवादी विचार, भारतीय तत्वज्ञानातील श्रमण परंपरा मानणारं जैन दर्शन यांची सुद्धा चिकित्सा सत्तामीमांसा आपण पाहिली. जडवाद चार्वाकांचा, अनेक तत्ववाद जैनांचा, त्याचप्रमाणे आपण बुद्ध दर्शन सुद्धा पाहिलं. बुद्ध दर्शनाचा जर आपण विचार केला तर बुद्ध दर्शन आणि जैन दर्शन आणि चार्वाक दर्शन हे तिन्ही दर्शन नास्तिक दर्शन आहे. बुद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांचं तत्वज्ञान सांगताना क्षणभंगवाद, अनात्मवाद याला महत्त्वाचं मानलेलं आहे. सत्तामीमांसा पाहत असताना आपण असं पाहिलं की भगवान गौतम बुद्धांनी जी सत्तामीमांसा सांगितली त्यामध्ये क्षणभंगवाद, अनात्मवाद हा भाग महत्त्वाचा मानलेला आहे. प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला बदलते आणि क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते. मग आत्मा सुद्धा स्थिर कसा असेल? सर्वम अनित्यम हा भाग बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येतो. बुद्धांची चिकित्सा त्यांनी त्यांच्या क्षणभंगवादातून, अनात्मवादातून, प्रतित्य समुत्पादाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. सर्वम अनित्यम हे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये महत्त्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. त्यांची सत्तामीमांसा बदल आणि सतत बदल यावर आधारित आहे. ईश्वराचं अस्तित्व सुद्धा त्यांनी नाकारलेलं आहे. आणि अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञानामधील जडवाद, अनेकांतवाद, अनात्मवाद, क्षणभंगवाद हा सर्व भाग आपण पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला भारतीय तत्वज्ञानातील आस्तिक दर्शनांकडे वळायचं आहे. आणि हा आस्तिक दर्शनाचा भाग आपण यानंतर सुरू करणार आहोत. या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. वैशेषिक दर्शनाची सुरुवात आपण यानंतर सुरू करणार आहोत. अशा प्रकारे जडवाद चार्वाकांचा, अनेक तत्ववाद जैनांचा, क्षणभंगवाद बुद्धांचा या सर्वांचा आढावा आणि सत्तामीमांसेचा आढावा आपण घेतलेला आहे. एकूणच सत्तामीमांसा हा भाग
आपण भारतीय तत्त्वज्ञानातील सत्तामीमांसा, जडवाद, अनेक तत्ववाद, अनात्मवाद, क्षणभंगवाद हे सर्व भाग आपण पूर्ण केलेले आहेत. यानंतर आपण भारतीय तत्त्वज्ञानातील आस्तिक दर्शनांकडे वळूया. धन्यवाद. थँक्यू.